काय आहे अंजीर. तर आज बनवणार आहे मी अंजीर बर्फी. कशी ते तुम्हाला पण दाखवते. तर चला करूया सुरुवात. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी पाऊस नव्हता, आता अशी मस्त छोटीशी बुरबुर आली आणि नेमकी कपडे धुतल्यावरच बुरबुरला सुरुवात होते. तर असत तर सकाळी जरा गडबड होती, त्याच्यामुळे आता व्हिडिओ चालू केला. मी रोज म्हणते सकाळी उठल्या व्हिडिओ चालू करीन, सकाळी उठल्या पण तरी नाही होत. तर आजचा नवरात्रीचा आहे 8वा दिवस आणि रंग आहे पिकॉक ग्रीन, पण माझ्याकडे तो असा थोडासा मिळता जुळताच आहे. डार्क आहे ना हा जास्त. हीच साडी घातली, परफेक्ट तो कलर नाही आहे. तर असंच मग केस अजून विंचरायचे राहिलेत. तर सकाळी कसं आहे आवरता येते पटपट. आता ऋतूचा टिफिन झाला आहे, नाश्त्याला त्याला करणार आहे मी तांदळाचे घावण किंवा डोसे म्हटलं तर. फक्त तांदळाचं पीठ केलेलं आहे ना, त्याच्यात पाणी मिक्स करायचं आणि मीठ आणि त्याचे काढायचे घावण, तुम्हाला दाखवतेच मी. तर चला, तांदळाच्या पिठाचे घावणच म्हणू शकतो आपण, कारण डोसे तर नाहीच ते. डोशांपेक्षा आहे ना मुलांना हे जास्त आवडते. तसं मी आता करायला लागले, आधी करत नव्हते, पण छान काय बघायचं असं असते बरं का. काही करायला घेतलं का झाली सुरुवात. तर पहा छान असा कडेने सुटलाय. आणि डोशांपेक्षा ना हे बरं वाटतं. मी काय केलं, डायरेक्ट पीठ घेतलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि पाण्यात असं हलवून घेतलं. तर असं केलं, एवढं पातळ आहे आणि एवढंच पातळ. अजूनच जरी पाणी ओतलं ना तरी पण चालेल, पण ठीक आहे. आता एकीकडं ना शेंगदाण्याची चटणी चालू आहे ऋतूला डब्यावर न्यायला. इकडून चपात्या वगैरे झाल्यात, चपात्या करून घेतल्या. आज सकाळी ना खरंच लई गडबड राहते. म्हटलं नाही शूट घ्यायचं, ते शूट नाही, हे पोरांचं एकपट आणि माझं दुप्पट असतंय. तर चला आता निघाले मी ऋतूला शाळेत घेऊन. त्याच्या शाळेत आज दांडियांचा कार्यक्रम आहे, त्यांना असं कुर्ता वगैरे घालून यायला सांगितलंय, त्यामुळे त्याला मी असं रेडी केलंय. तर ऋतूच्या शाळेमध्ये त्याला सोडलं आणि बरीचशी मुलं पहा छान कुर्ता वगैरे घालून आले, कोण गॉगल लावून आले, मुली पण छान तयार होऊन आल्या होत्या. तर मग त्याला बाय केलं आणि झालं. तर पहा मुलींनी छान असे घागरे घातले, तर छान आहे. तिकडे आहे तू. हाय हॅलो. तर चला, पाऊस पूर्णपणे उघडला आहे. चांगलं ऊन पडलं होतं मागाशी पण. तर पहा आता पाऊस उघडला तर जमा आहे. तसं पण नाही सांगता येत कधी येऊ शकतो, पण आता तरी उघडला आहे. तर चला आता सईला झोपवलं आणि आज काय बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगते. आत्ता वाजले दुपारचे 1. स्वयंपाक नाही बनवणार आहे, तर थांबा. तर चला, मी ना इथे हे अंजीर आहे ना 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि त्यातलं पूर्ण पाणी आता काढून घेतलंय. तर हे एवढे घेतलेत मी मोजून वगैरे काय नाही घेतलं, सगळं मी माझ्या अंदाजानेच घेतलेलं आहे. तर इथे मी काय करते आता, खजूर, हे एवढे खजूर घेतले, तर याच्या बिया काढून घ्यायच्या. हे बिया काढलेले, हे इथं अजून काढणार आहेत याच्या बिया. तर हे ना सूर्यफुलाच्या बिया आहेत, नाही भोपळ्याच्या, ह्या सूर्यफुलाच्या आहेत आणि ह्या भोपळ्याच्या बिया आहेत. तर थोड्या ह्या 100 ग्रॅम आहेत, मी अशाच आणल्या होत्या. तर म्हटलं ह्या आपण यात टाकते. तर इथं अक्रोड आहे, बदाम आहे आणि पिस्ता. तर पिस्ता हा असा होता, तर मी ते काढून पूर्ण असं केले. तर चला आता आपण करूया सुरुवात. तर याच्यात हे पण टाकणार आहे मी. हे ना थोडंसंच आहे, काय बोलतात त्याला, हे काळे तिळ आहेत, हवरी ते, आणि
हे काळे मनुके हे पण मी टाकणार आहे थोडेसे. आणि हे ना कोकोआ पावडर आहे. कोको पावडर आणि कोकोआ पावडर यात फरक आहे. कोको पावडर जास्त गोड असते आणि कोकोआ पावडर थोडीशी, म्हणजे मी पण हे पाहिलं होतं तेव्हा मी घेऊन आली आहे, तर ही छान असते म्हणून तर ही टाकणार मी एक टेस्टसाठी. चांगली असते, लाडूत वगैरे पण टाकतात. तर चला करूया सुरुवात. तर कढई इथं गरम व्हायला ठेवली आहे. तर काय करायचं, आपलं हे सगळं ना थोडं थोडंसं भाजून घ्यायचं याच्यात. तर चला दाखवते मी. तर चला आता कढई ना गरम झाली असणार आहे चांगली. तर मी मोठीच कढई घेतली जरा, म्हणजे कसं कशी चेक करते. तर चला कढई गरम झाली. त्यात काय करते, तूप आहे गावठी घरगुती चांगली तापली. तर अगोदर आहे ना बदाम भाजून घेते. हे ना म्हणजे बदाम दुसऱ्यांदा आणले, पण अक्रोड आणि पिस्ता भरपूर दिवस झाले तेव्हा आणलं होतं एकदा मागे, म्हणजे महिना 2 महिने झाले असं, भरपूर लई पण नाही. पण मग नंतर म्हटलं की मला लाडू करायचे होते खरं, तर मी त्यासाठी आणलं होतं अंजीर आणि ते. तर नंतर माझ्या लक्षात आलं लाडूपेक्षा आपण अंजीरची बर्फी वगैरे बघूया. मी एकदा लाडू केले ना, बापरे पूर्ण दिवस करत होते आणि त्याच्यात सगळे 20 आयटम टाकले होते मी. सगळं मखाना पार, म्हणजे जवस मखाना सगळं जवस, आणि ते होतं माझ्याकडं. मी माझ्याशी शोधत होते बऱ्याच वेळ, पण मला दिसलंच नाही. जवस आणि ते काय बोलतात खसखस, ते पण आणलं होतं मी. केव्हाची शोधती आता घर, तेव्हा साफ केली ना ती मारणी, तर कुठं ठेवलं काही लक्षात नाही. तर ना जवस वगैरे असत ना, ते पण टाकायचं. आपलं सगळंच टाकायचं जे जे चांगलं आहे, म्हणजे ते काही पण नाही. कारण काय होते, आपण आहे ना सगळं एकत्र घेऊन एका वेळी खात नाही. तर मग असं लाडू म्हणा किंवा बर्फी काही बनवलं ना, तर सगळं कसं एकदम जातच आपल्या पोटामध्ये. तर आणि आज माझ्या मनात नव्हतं, मी डायरेक्ट सुरुवात केली आणि तेच बरे. असं मनात आणून केलं ना तर होतच नाही काम. तर एका साईडला माझं हे पण चाललंय आणि एका साईडला मी इथं त्याच्या बिया पण काढून घेते. तर ह्या अशा खजूरला पण बरेच दिवस झालते आणि अजून एक पुडा आहे, तर पाहूयात. तर पहा झाले ब्राऊन चांगले. आता मी ना काढून घेते. आणि जरा ना असं आपण काय म्हणतो खुसखुशीत भाजलं ना. बापरे, आता मोबाईल गेला असता कढईला भेटायला. ओके ठीक आहे. तर असे जरा ना चांगले भाजले ना कुरकुरीत, मग छान लागतात. मी काढून घेते दुसऱ्या एक भांड्यात. तर आता हे काढून घेते. सेज उठली, सेज जागी होती ना तेव्हाच मी पीस वगैरे करून ठेवले होते. निम्म काम तेव्हा पण केलंय. म्हटलं मग कसं नंतर कधी उठली तिचं काय भरोसा नाही, कधी उठल. म्हणून टाकले मी अक्रोड. आणि आपल्या मनानेच टाकायचं, एवढा तर आपल्याला अंदाज येतोच. जे आवडतं ते जास्त टाकायचं. काजू पण आहेत, पण काजू नाही टाकले. मी नाही टाकले, तुम्ही टाकू शकता, काय नाही. छान दिसतात ना अशी. इथं ठेवते आणि हे पण आहे ना जरा होऊन देते जरा. अक्रोड आहे ना तसे खायला एकदम कसे तर लागतात, बापरे. मी ना सईच्या वेळी जेव्हा डिलिव्हरी झाली ना तेव्हा म्हणजे रोज खात होती. माझी आई देत होती मला सकाळचं रोज भिजून.
म्हणजे रात्रीचं भिजवायचं आणि सकाळचं अक्रोड, अंजीर आणि बदाम आणि त्यासोबत 2 अंडी हे पण होतं. पण तेव्हा खाऊन खाऊन फार कंटाळा आलता आणि आता वाटते की खावा. तेव्हा कसं ते नको वाटत होतं, म्हणजे खात होते मी, नाही असं नाही नको वाटत होत तरी पण खात होते. कधीतरीच नको वाटत होतं, रोज रोज नाही नको वाटत त्या गोष्टी. तसं पण मला ड्रायफ्रूट वगैरे भरपूर आवडतात, सगळंच आवडतं. म्हणजे तसं मी जास्त फूडी आहे त्यामुळे मला खायच्या गोष्टी सगळ्याच आवडतात आणि हे बऱ्याच जणांना माहित पण आहे. खाती एवढी ना म्हणूनच वजन पण कमी नाही होत. असं तर ठीक आहे. आता हे झालंय, काढून घेते हे तुम्ही साईडला. पूर्ण जाईन जोड एक माझ्या बघून तर. आणि ना पिस्त्याचं हे वरचं ना जे असतं ना टर्पल हे लाल वगैरे ते कधीच नाही काढायचे, ते चांगलं असतं. म्हणजे मी पण हे एका व्हिडिओ मध्ये बघितले म्हणून मी म्हणते ते काढायचंच नाही. वरचं टर्पल असं वाटतं लगेच जळते की काय. हलवतच राहते हे जरा, कारण आहे ना जळायला नको. ओके, हे झाले रेडी. आता काढून घेते. बिया घेऊया. त्या ना तशा पण नुसत्या खायला लय छान लागतात बरं का. मी ना एकदा त्याचे लाडू केले होते, मला एक म्हटलं म्हणजे सगळं टाकलं होतं मी त्यात, मखाना म्हणजे बरंच काय काय टाकलं होतं, भरपूर काय काय, पार अळीव वगैरे ते सुद्धा सगळं टाकलं होतं. त्याने ना फार खरंच माझ्या केसांना एवढा फरक पडलेला ना. पण आता एक दिवस खरंच करायलाच पाहिजे परत एकदा. आपण काय, मी तर म्हणजे आपण मी कंटाळा करते ह्या अशा गोष्टी करायला, माहित असतं सगळं, पण आज करू उद्या करू असं करायचं पण असतं, आवड पण असते, फक्त सवड नसते. पण केलं पाहिजे ना. पण मला खरंच फरक पडला होता बरं का. माझे केस ना बऱ्यापैकी गळायचे थांबले होते आणि मी म्हणत होते की माझे केस कसे काय गळायचे थांबलेत, मी तर काही करत पण नाही. मग नंतर म्हटलं की हा, मी ना याचे लाडू खात होते, रोज रोज एक खायची आणि मुलांना पण द्यायची, त्यांना तर खूप आवडतात लाडू वगैरे. मागाशी मी कट करत होते ना तेव्हा सहीचं चाललं होतं, आई मला पण दे, आई मला पण दे, लाडू दे लाडू. तर ठीक आहे, झालं आता चांगलं. आणि ना छान असं भाजलं ना, काय म्हणतो आपण, असं एकदम लाल असं कुरकुरीत छान लागतं, टेस्ट एकदम छान लागते. त्याच्यात काय घालू मला ना सापडलंच नाही, बरंच साहित्य. खसखस पण होती की पण कुठे ठेवली काय नाही माझ्या लक्षातच नाही. आता काय करते, हे काळे तीळ आहेत ना, हे ना भाजून घेते, टाकते, थोडेसे ठेवते, कधी लागले तर थोडेफार. भाजून घेते चांगलं. गॅस बंदच करते आता मी, लगेच भाजतं. चला, मला सापडलेत आता जवस. बरं झालं फायनल. पण ना खसखसच सापडत नाही, कुठे गेली काय माहित, म्हणजे कुठं ठेवली मलाच नाही आठवते. तर बापरे, इकडं मी किती मोठा मॅस केलाय. सापडलं बापरे. आता बघा किती खजिना सापडलाय. मी एक मिनिट तुम्हाला दाखवते.
आणि मी म्हणते काहीच नाहीये. पहायच खसखस एवढी, हे जवस आहे बघा. बापरे आहे. आता पण ठीक आहे, याला पाहिलं म्हणजे फर्स्ट टाइम बनवते ना, तर बघते पहिलं कसं होतंय. आहे एवढंच मटेरियल टाकते, फक्त खसखस ऍड करते. हे वाटेस ठेवून देते, कारण कसं का नाही पहिल्यांदाच करतोय. छान झाली तर मग नंतर बनवूयात. ठीक आहे, वळूयात आपण आपल्या कढई पण लई पटकन तापते. आता काय टाकणार मी याच्यात, पहिला डिंक पण सापडला मला. म्हटलं डिंकच अगोदर घ्यावं तळून. असं होतं, समोरच होता डबा, पण माझ्या लक्षातच नाही तर त्यात मी ठेवला असेल बा, असं मला अंदाजच नाही. डबा बदलला ना त्याच्यामुळं. ठीक आहे, सापडलं तेच महत्वाचं. आता ना हा डिंक छान असं तळून घेते तुपात. हे ना लई तळतळीचं काम म्हटलं ना, याला टाइमच लागतो. सब्र का फल मीठा होता है असं. छान फुललाय ना. मी गेल्या वेळी लाडू केलते ना, तुम्हाला नाही का आत्याने म्हटलं, तेव्हा आणला होता हा डिंक पण टाकला होता त्यात. एकदा पुन्हा एकदा करण मी, केलं का मग नक्की दाखते. खरंच छान झाली ते, म्हणजे मला आवडतात ऍक्च्युली, मला ड्रायफ्रूट वगैरे जास्त आवडतात, त्यामुळं मी सगळं खाते. थोडस टाकते, कारण ना त्याला फुलायला हे लागतं ना जागा. त्यात तूप पण लिमिटेड घेतलंय, सगळं खराब वगैरे नको व्हायला ना, त्यामुळे. छान असं भाजलंय. आता यात मी काय करते, भाजायची कामं पहिले उरकून घेते. सगळी झालंच आहे मेन म्हणजे, ऑलमोस्ट सगळं झालं. मी माईक लावलाय बरं का, माझ्या लक्षात नाही. काय होतंय, हे बाजूला थांबते ना कधी कधी, मोबाईल त्या साईडला लावला तर मग आवाज वगैरे तुम्हाला एवढा यायचा नाही, म्हणून मी माईक पण लावलाय. थोडंफार बोलले तर तुम्हाला त्याचा पण आवाज येईल, कारण मला सवय असं म्हणजे सवयच आहे, आणि सवयच म्हणजे सवय नाही म्हणत, सवय मला की असं काम वगैरे करत असताना माझं तोंड वगैरे चालूच असतं, खायला पण आणि बोलायला पण. बोलायला म्हणजे कधी कधी म्हणजे तशी नेहमीच गाणी वगैरे चालू असते माझी, तर काही राहिले तर. आता टाकते मनुके. काळा मनुका चांगला असतो ना. माझ्या आवाजाने ना सईची झाली कुजबुज सुरू. तिला म्हणावं लागेल नको उठू, अजून माझे भरपूर कामं राहिल्या, सुरुवात केली. तसं होतं बरं का, स्पीड मध्ये होतं. एकदा हे भाजलं ना, बारीक केलं का पूर्ण एकत्र करायचं, झालं रेडी. तसं याला लय वेळ पण नाही लागत. माझं काय पण येतो खाली, म्हणजे मोठा आहे पण किचन वरती मी जास्त मोठा नाही ठेवत. आपले ते छोटे आहे ना सेल्फी सारखं, ते बरं पडतं वरच्यावर छोटस, तेच मी इथे यूज करते. तर ठीक आहे, फायनली. हा मगच बी ना, नाही सॉरी, जवस राहिले फक्त. आता गॅस करते मी बंद, आणि आपण घेऊया सगळं. बारीक नाही करायचं, एकदम आबडधोबड. आपण शेंगदाण्याची चटणी कशी करतो, आबडधोबड, अर्धवट, पाव नसं, म्हणजे थोडस. आधी घेते मी बदाम, आणि सेपरेटच करते बारीक, कारण कसं काही पटकन बारीक होतं, काहीला थोडासा टाइम लागतो, त्यामुळे मी सेपरेट करते. काही एकत्र पण करतात, पण मी सेपरेट करते. पण सेपरेटच करा शक्यतो, असं ना काही लई छोट आणि काही लई बारीक होतं. तर हे पहा बदाम मी अशी बारीक केलेत. ठीक आहे ना, अशी जरा आबडधोबड
म्हणजे लई लहान मुलं असल्यावर ते ठीक आहे, खूप बारीक पण आपल्याला पण खायचे. आणि सई मृदू आता खातात बऱ्यापैकी चांगलं मोठं. सई तर तसंच बदाम खात असते, तिला तर लय बदाम आवडतं. बदाम दे आई, बदाम बदाम करत राहते. आता टाकते यात पिस्ता. तर पहा इथं मी पिस्ता असा बारीक करून घेतला, असा अबडधोबड. काही राहतात पण मोठे आहेत. आणि अक्रोड मी जरा जास्तच बारीक केली, कारण काय ज्याची टेस्ट आपल्याला ना आता खाली जास्त आवडत नाही ना, ते जरा जास्तच बाकीच्या पेक्षा थोडस अजून बारीक करायचं, म्हणजे मग कसं खालं पण जातं आणि टेस्ट पण आपल्याला एवढी काही वाटत नाही. चला आता हे बारीक करूया. चांगलेच तूप तूप झाले, सगळं एकत्रच बारीक करते. नाही, मला वाटतं हे पहिले फिरून घेते मग तीळ टाकते. ह्याच्यात आता तीळ घेतले, आता फिरवते. ओके ओके, बघा एकदम परफेक्ट झाले. ठीक आहे, आता काय सगळं एकत्र केलं तरी चालेल. ह्याच्यातच टाकते पहिलं सगळं. तेव्हा चांगले फुलले होते, आता बघा लगेच लेट झाले. तूप राहिले चांगलं खाली. दिले तर मनुके पण बारीक करून घेते. हा, मनुके पण झालेत बारीक असे. ठीक आहे, आता हे टाकते डिंक. पहा, बऱ्याच जणांनी असा डिंक खाला असेल तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये. तर आता काय करायचंय, आता मेन काम की काय, अंजीर. अंजीर बारीक करते. तर पहा, अंजीर असं बारीक केलंय मी. बापरे, अंजीर ना बारीक होतच नाही, जास्त वेळ भिजायला म्हणजे हवं ते अजून. तुम्हाला करायचं असेल ना तर रात्रीच भिजायला टाकायचं. सकाळचं करायचं असलं तर सकाळचं करायचं असेल तर नाही, रात्री करायचं असेल तर सकाळीच टाकायचं. तुम्हाला आता मी काय म्हटलं, पाऊस गेला वाटतं, परत आलाय बघ चांगला. आणि आता तर चांगला चालय, त्यामुळे ना पावसाला कधी म्हणायचंच नाही गेला का नाही. जाऊ दे, थोडेसे काही आहे ताबडधोबड पण ओके. आता खजूर बघू हे तरी कसं बारीक होते की नाही. नाही तर काय करायचं आपल्याला ना, हे जे वाटलेले आहे ना अंजीर आणि खजूर, याला जाऊन द्यायचं कढई. आता ना मी चांगलं याला एक जीव करून घेते. एक जीव तसं खाली चिकटलं पण नाही पाहिजे ना. आणि तुमच्या का पण अजून काही टिप्स असतील किंवा माझं काही चुकत असेल तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये की हो हे असं करायला पाहिजे होतं, ते तसं करायला पाहिजे नव्हतं. तसं पण चुकीतूनच माणूस शिकतो आणि मी फर्स्ट टाइमच बनवते. आता हे मेन काम कंबर कसून घेते मी चांगली. आता ना हे जे आहे ना बघा, नाही तर टोपे चांगले एक 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 मी यात टाकत जाते. ओम भट स्वाहा. एक 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 हे केलं यात. आता मला वाटतं एक एकच हलवून पण घेते व्यवस्थित, कारण ना पुन्हा एकदम हलवता नाही, जेणेकरून मला व्यवस्थित हलवता येईल, म्हणजे मिक्स करता येईल ते. त्यामुळं कसं पूर्ण असं एवढंच बघा. आता ना हा बसणार आहे बरोबर, सगळं बसणार आहे व्यवस्थित बसणार. पहिलं म्हटलं की होतं की नाही. आता आम्हाला वाटतं गॅस बंदच करावा, या कंडिशनला बंद करते.
पहा का नाही होते व्यवस्थित, बसणार सगळं बसणार आहे. अजून आहे ना हे पण होत त्याच्यात. तर रेडी आहे, गरम पण आहे. आता मी नाही ताटात काढून घेते. ओके, आता हे झालेलं आहे. आता मी काय करते, याच्यावरती ना कोकोआ पावडर टाकते जरा टेस्ट साठी. मी अजूनपर्यंत कधीच यूज नाही केली, आताच यूज करते. पाहूया कसं लागते. आता मी काय करते, आपला हात झारी मळायला वेळायला कुठं ते कलथ्याच्या नादी लागत बस. आता हाताला ना मस्तपैकी तूप लावते बघा, आणि आता घेते मळून मस्त सुंदरी सुंदरी. काय करते, म्हणजे 1-2 भाग करते असे, म्हणजे व्यवस्थित करता येईल की नाही. बरेच दिवस झालं चाललं होतं माझं, आज करीन उद्या करीन आज करीन. व्हिडिओ आज मोठाच होईल का नाही, हो द्या पण ना स्किप न करता पहा व्हिडिओ. आणि तुम्ही पण करून पहा आणि केल्यावर मला सांगा कशी लागली तुम्हाला वडी. बर्फी अंजीर बर्फी डायरेक्ट असंच करून घेते, नंतर असं कट करता येईल का नाही आपल्याला. कशी छान आहे ना, मस्त वाटतंय. तसंच आपल्याकडे सिल्वर पेपर नाही म्हणून काय झालं बघा, आपल्याकडे त्याहीपेक्षा छान असं आहे काहीतरी, हो की नाही. छान वाटते ना असं. काय करता सिल्वर पेपरला, हा आपल्या गरिबांचा सिल्वर पेपर आहे, हो की नाही. तर बघा असं खसखस 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 कसं दिसतंय. सुरू झालेलं आहे. मग ते काहीतरी जुगाड करायचा बघा, मी कसं करते बघा. प्लास्टिकची पिशवी असा घ्यायचा, पिशवीत आहे ना. आणि आता आपण ठेवायचं याला फ्रीज मध्ये. अशा माझ्याकडे आहेत पिशव्या. चला तर मंडळी, अशा पद्धतीने आपली बर्फी रेडी आहे आणि सई अजून झोपलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे माहिती आहे मला, तर इथंच एंड करते आज व्हिडिओचा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील